झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत एका नव्या घोटाळ्याविषयी। या घोटाळ्याची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की सामान्य माणसाला तो समजून घेण्यासाठी अनेक तास घालवावे लागतील। आज रोकठोक मध्ये या प्रचंड मोठ्या घोटाळ्याची व्याप्ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। हा आहे हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा। या घोटाळ्यामध्ये नेमका कोणाकोणाचा सहभाग आहे? निवृत्त हवाई दल प्रमुखांचा यामध्ये नेमका काय सहभाग असू शकतो? भाजप या घोटाळ्याला दुसरा बोफोर्स घोटाळा का म्हणताय? भारत सरकारला हा घोटाळा का दिसला नाही? आणि सरकार या घोटाळ्याची निपक्षपाती चौकशी करेल का? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया नववर्ष नवा घोटाळा या खास कार्यक्रमात। आणि चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया या विषयावरचा आजचा रोकठोक प्रश्न। आजचा प्रश्न आहे, हेलिकॉप्टर घोटाळ्याची सरकार निपक्षपाती चौकशी करेल का? हेलिकॉप्टर घोटाळ्याची सरकार निपक्षपाती चौकशी करेल का या विषयावर आपलं रोकठोक मत मांडण्यासाठी www.facebook.com/zee24 वर जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता किंवा त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की या विषयावर जनतेने काय कौल दिलाय। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, त्याचबरोबर पुण्यातूनच या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन, आणि त्याचबरोबर मुंबईतून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे नेते किरीट सोमय्या। आपण तिघांनाही या चर्चेमध्ये तीन वेगवेगळ्या बाजू, तीन वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह समजून घेण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। आपण चर्चेची सुरुवात करतो आहोत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यापासून। हेमंत महाजन सर, आम्हाला पहिला प्रश्न जनतेसाठी, लोकांसाठी हा विचारायचा आहे की या घोटाळ्याची नेमकी व्याप्ती काय आहे? याला डिफेन्स डील स्कॅम म्हणायचं की हा डिफेन्स मिनिस्ट्रीने केलेला घोटाळा आहे? प्रश्न आपला चांगला आहे। सर्वात पहिले मी आपल्याला क्लिअर करू इच्छितो की याला डिफेन्स डील म्हणू नये, हा एक व्हीव्हीआयपी करता घेतलेले हेलिकॉप्टर्स आहे। आपल्याला कल्पना असेलच की जे कुठले पण डील्स असतात, जे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ज्याला सँक्शन करतं, त्याची जी फायनान्शियल पॉवर असते फक्त 50 कोटीपर्यंतची पॉवर ही आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्सच्या चीफकडे असते। आणि त्याच्याहून जे वरचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात ते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे किंवा फायनान्शियल मिनिस्ट्रीकडे जातात। हा जो कॉन्ट्रॅक्ट होता हा जवळजवळ 3600 कोटीचा होता। याच्यामुळे एअरफोर्सच्या हेडक्वार्टरच्या लेवलला हे सँक्शन होणं शक्य नव्हतं। म्हणून हे अगदी क्लिअर कट पाहिजे की म्हणजे या 50 कोटीमध्ये फक्त आटा, चावल, दाल आणि दूध सोडून बाकी काहीही विकत घेता येत नाही। जेवढे मोठे शस्त्र विकत घ्यायचे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे सगळे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि फायनान्शियल मिनिस्ट्रीच्या पॉवर्स खाली घेतलेले कॉन्ट्रॅक्ट आहेत। आणि जो ते कॉन्ट्रॅक्ट सँक्शन करण्याकरता समर्थ असतो तिथेच सर्वात जास्त घोटाळा होण्याची शक्यता असते। दुसरा प्रश्न असा की गेले 2-3 दिवसापासून म्हणजे नुसतं एअर मार्शल त्यागी असं नाव येतं आहे। त्याच्यामुळे सामान्य माणसाची अशी समजूत होईल की या प्रकरणामध्ये केवळ त्यांनी सगळी गडबड केली असावी असं मला तरी काही वाटत नाही। कारण याच्यात आपल्याला कल्पना असेलच की कुठल्या पण कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 महत्त्वाचे भाग असतात। तसं म्हटलं तर कॉन्ट्रॅक्टची प्रोसिजर फार लांब आहे, जेवढा आपल्याकडे वेळ नसेल, पण मी फक्त 2 महत्त्वाच्या स्टेप सांगू इच्छितो। एक असतं टेक्निकल इव्हॅल्युएशन की हेलिकॉप्टर जे घ्यायचं ते किती उंच उडायला पाहिजे, त्याची हाईट किती पाहिजे, दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या तुलनामध्ये कसं त्याचा परफॉर्मन्स असेल वगैरे वगैरे। म्हणजे टेक्निकल इव्हॅल्युएशन बाय ट्रायल्स हे एअरफोर्स किंवा आर्मी किंवा नेव्ही करतं। त्याच्यानंतरचा दुसरा भाग होतो की अशा प्रकारची रिक्वायरमेंट 1 किंवा 2 कंपनी अशा प्रकारची हेलिकॉप्टर्स देऊ शकतात। आता त्यांनी ते हेलिकॉप्टर 100 कोटीला द्यायचं की 200 कोटीला द्यायचं याला CNC म्हटलं जातं किंवा कॉन्ट्रॅक्ट निगोशिएशन कमिटी म्हटलं जातं। याच्याशी
आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा काहीही संबंध नाही. याच्यामध्ये फक्त नोकरशाही असते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची, नोकरशाही असते फायनान्शियल मिनिस्ट्रीची, डिफेन्स रिसर्च DRDOचे सायंटिस्ट असतात, DGQAचे सायंटिस्ट असतात, फायनान्शियल ॲडवायझर टू डिफेन्स मिनिस्टर असतो, फायनान्शियल ॲडवायझर टू फायनान्स मिनिस्ट्री असतो, डिफेन्स म्हणजे हे सगळे कमीत कमी 100 लोक याच्यामध्ये सामील असतात आणि हे ठरवतात की तुम्ही हे जे हेलिकॉप्टर आहे 100 कोटीला घ्यायचं की 200 कोटीला घ्यायचं. तर म्हणून हे अगदी क्लिअर पाहिजे की हा जो घोटाळा आहे याच्यामध्ये जर काही संबंध असेल एअर चीफ मार्शल त्यागीचा तर तो फार कमी असेल. आपण त्याच्याविषयी आपण नंतर डिटेलमध्ये बोलू शकतो. याच्याशी संबंध आहे या सगळ्या नोकरशाहीचा. आणि याच्याशिवाय अजून एक दोन पॉईंट मध्ये घालू इच्छितो. याच्याशिवाय सेंट्रल व्हिजिलन्स कमिटी म्हणून एक मध्ये असते की ज्यावेळेस अण्णा हजारेंचं आंदोलन चाललं होतं याच्याविषयी खूप काही बोललं जात होतं. त्यांचं पण काम असतं की काही ते घोटाळा होतो काय. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट असते, त्यांचं पण काम असतं. म्हणजे थोडक्यात आपल्या सरकारकडे अनेक संस्था आहेत. त्या प्रत्येकाचं काम आहे की अशा ह्याच्यात काही गडबड झाली त्याच्यावर लक्ष ठेवायचं. तुमची तिथे एम्बसी आहे इटालीमध्ये आणि मला एक गोष्ट साधी कळालेली नाहीये. हे हेलिकॉप्टरची कंपनी तशी म्हटली तर ब्रिटिश कंपनी आहे. तर या कंपनीच्या जी सबसिडियरी आहे तिथनं तुम्ही हे हेलिकॉप्टर का विकत घेताय मला अजून कळू शकत नाहीये. सरळ साधा रूल आहे की जो OEM असतो म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर त्याच्याकडनं आपण घ्यायला पाहिजे. या मधल्या सबसिडियरी असतात जेवढी मध्ये लिंक्स वाढतात त्याच्यामध्ये त्याची किंमत वाढत जाते. कारण प्रत्येकच लिंकला मध्ये काहीतरी प्रॉफिट करायची इच्छा असते. तर बिलकुल मुळात हेमंत महाजन सर, अशा प्रकारच्या हेलिकॉप्टर्सची नेमकी गरज काय आहे याविषयी सुद्धा मी तुम्हाला विचारणार आहे. मात्र त्यापूर्वी आपण भाजप नेते किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत. किरीटजी, हा एक नवीन घोटाळा आहे आणि बऱ्याच दिवसानंतर असा एक घोटाळा समोर आलेला आहे की जो तुम्ही बाहेर काढलेला नाहीये. बारकाईने अभ्यास केला असेल. भाजपने असा आरोप केलेला आहे की हा दुसरा बोफोर्स घोटाळा आहे. भाजपला असं का वाटतंय की हा दुसरा बोफोर्स घोटाळा आहे? सगळ्यात पहिलं तुम्ही मला कॉम्प्लिमेंट देतात की कंप्लेंट करतात की हा घोटाळा मी काढला नाही हे मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. पण घोटाळ्यात एक घोटाळा छोटा असा आहे की फेब्रुवारी 2012 मध्ये म्हणजे 1 वर्षापूर्वी या घोटाळ्याची माहिती आपल्याला मिळाली. मीडियाला, माझ्यासारख्या व्यक्तीला आणि रक्षा मंत्रालयाला. 12 महिन्यानंतर अचानक परवा ज्यावेळी इटालियन गव्हर्नमेंटनी या कंपनीच्या CEOला ज्यावेळी अटक केली त्यानंतर एकदम आपण सगळे जागा झालो. मी सगळ्यात पहिलं माझ्यावर दोष घेतोय. बिलकुल 12 महिने आपण काय केलं हो? मी थोडी बोंबाबोंब केली असेल पण अजूनपर्यंत कळलंच नाही की रक्षा मंत्रालय कुणाची रक्षा करतोय, देशाची, सैनिकांची की VVIPची. VVIP म्हणजे हे हेलिकॉप्टर VVIP लोकांसाठी घेण्यात आले. बिलकुल. तर त्या VVIP लोकांना चांगलं हेलिकॉप्टर मिळावं त्यांची सुरक्षेची त्यांना काळजी होती. ती या घोटाळ्यात 364 कोटी कमिशन दिलं गेलं. त्यात काही असं आलं आहे की काही दलालांना किंवा सैन्यातील एखाद्या अधिकाऱ्याला 4 कोटी मिळाले पण बाकी 360 कोटी कुठल्या VVIPच्या खात्यात गेले त्याची रक्षा आहे का रक्षा मंत्रालयाला? मुद्दा असा आहे की 2010 मध्ये करार झाले आणि करार झाल्यानंतर हा किकबॅक कुणाचा तरी बँक अकाउंट मध्ये गेला. काही आपलं सगळ्यांचं कर्तव्य नाही की द्या कोणाचा खात्यात गेला तर चला मानून त्याला किरीट सोमय्याचा खात्यात गेला तर किरीट सोमय्यांवर कारवाई झाली पाहिजे की नाही? बिलकुल. मग आम्ही शांत का आहोत? जर इटालियन गव्हर्नमेंट की ज्या कंपनीने पैसे दिले त्या देशातली कंपनी आहे म्हणून त्याच्या विरोधात कारवाई करते तर माझ्या देशातले 364 कोटी गेले. माझ्या देशाचा VVIPचा सुरक्षा यंत्रणेत भ्रष्टाचार झाला. फरक एवढाच आहे की बोफोर्स 364 कोटीचा होता आणि ते राजीव गांधीच्या काळात झाला. हा 364 कोटीचा तो राहुल गांधीच्या काळात झाला. एवढंच अंतर आहे. बाकी दोन्हीमध्ये सुरक्षा रक्षा मंत्रालय मला वाटते देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.